आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्झाइलिक ॲसिड हा पार्ट स्टडी करणार आहे। तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट आपण फिजिकल स्टेट बघणार, त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट आणि त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघणार सॉल्युबिलिटी। बघा पुन्हा पहिल्यांदा आपण बघणार फिजिकल स्टेट, त्याच्यानंतर आपण बघणार बॉइलिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट नंतर आपण बघणार आहे सॉल्युबिलिटी वॉटर। तर फिजिकल स्टेट मध्ये जे लोअर अलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ॲसिड आहे की ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या 1 पासून ते 9 पर्यंत, कार्बनची संख्या 1 पासून ते 9 पर्यंत जे कार्बोक्झाइलिक ॲसिड आहेत ते जनरली रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतात। बघा पुन्हा असे कार्बोक्झाइलिक ॲसिड की ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या ही C1 पासून ते C9 पर्यंत 1 पासून 9 पर्यंत कार्बन ॲटम असणारे जे कार्बोक्झाइलिक ॲसिड्स आहेत ते रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतात आणि त्यांचा जो स्मेल आहे इट इज हॅविंग इरिटेटिंग स्मेल, इरिटेटिंग स्मेल म्हणजे काय, त्यांचा वास जो आहे तो इट इज नॉट गुड, त्यांचा वास जो आहे तो नॉट गुड असं आपण त्याला म्हणू शकतो। सो पुन्हा बघा फिजिकल स्टेट मध्ये कार्बन ॲटम नंबर 1 पासून 9 पर्यंत किंवा कार्बन ॲटम 1 पासून 9 पर्यंत असणारे जे कार्बोक्झाइलिक ॲसिड्स आहेत ते रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतात आणि त्यांचा जो वास आहे तो इरिटेटिंग स्मेल आहे, दॅट इज नॉट गुड स्मेल। त्याच्यानंतर जे हायर कार्बोक्झाइलिक ॲसिड आहे का, पुन्हा हायर कार्बोक्झाइलिक ॲसिड की ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा कार्बन ॲटमची संख्या ही 9 पेक्षा जास्त असते। सो कार्बन ॲटम ग्रेटर दॅन 9, कार्बन ॲटम ग्रेटर दॅन 9 असे जे कार्बोक्झाइलिक ॲसिड्स आहेत ते वॅक्सी सॉलिड आहेत। दीज आर waxy solids. These carboxylic acids are waxy solid. These are colorless. हे कलरलेस आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा वास नाही, हॅविंग नो स्मेल, त्यांना कोणत्याही प्रकारचा वास नाही आहे, शिवाय त्यांची व्होलॅटिलिटी जी आहे ती खूप कमी आहे, दॅट इज हॅविंग लो व्होलॅटिलिटी, व्हेरी लो व्होलॅटाइल आहे, व्हेरी लो व्होलॅटाइल आहे। बघा पुन्हा फिजिकल स्टेट मध्ये आपण काय काय बघितलं, कार्बन ॲटम नंबर 1 पासून कार्बन ॲटम नंबर 9 पर्यंत जे कार्बोक्झाइलिक ॲसिड्स आहेत ते रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतात। त्याच्यानंतर त्याचा वास जो आहे तो इरिटेटिंग स्मेल असतो। दे हायर कार्बोक्झाइलिक ॲसिड्स जे आहेत ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या ही 9 पेक्षा जास्त असते ते वॅक्सी सॉलिड्स असतात, शिवाय ते कलरलेस असणार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा वास नाही आहे आणि त्यांची व्होलॅटिलिटी जी आहे ती व्हेरी लो असणार आहे। त्यानंतर आपण पुढचा दुसरा पॉइंट बघणार आहे, तो म्हणजे बॉइलिंग पॉइंट। सेकंड पॉइंट बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट सो याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, तर कार्बोक्झाइलिक ॲसिडचा जो बॉइलिंग पॉइंट आहे दॅट इज हायर दॅन दोज ऑफ अल्केन्स, इथर्स, अल्कोहोल्स, आल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑफ कंपॅरेबल मास। बघा कार्बोक्झाइलिक ॲसिड या बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्झाइलिक ॲसिड्स is higher than corresponding alkanes, aldehydes, ketones, alcohols, ethers। तर अल्केन, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल्स, इथर ह्यांच्या बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर आपण लास्ट लेक्चरला बघितली। याच्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचं असणार आहे,
अल्कोहोलचा, त्याच्यापेक्षा कमी अल्डेहाइड आणि कीटोनचा, त्याच्यापेक्षा कमी इथरचा आणि सगळ्यात कमी कुणाचा असणार आहे अल्केनचा. मग कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो अल्कोहोलपेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणजे ह्या 5 जणांपेक्षा अल्केन्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल्स आणि इथर या सगळ्यांपेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो तुलनेनं कसा असणार आहे जास्त असणार आहे. पण आपण कंपॅरिझन करताना कसं करतो नियरली इक्वल मोलेक्युलर मास असणाऱ्या दोघांबरोबर आपण कंपॅरिझन करतो. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हायर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ असंही आपण म्हणू शकतो की अल्डिहाइड, कीटोन्स अँड अल्कोहोल्स हॅविंग इक्वल मोलेक्युलर मास, हॅविंग इक्वल मोलेक्युलर मास. तर ह्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे की कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा तुलनेनं जास्त का आहे. तर बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. पुन्हा बघा कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा तुलनेनं जास्त का आहे तर बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. तर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे ते डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात. इथं काय सांगितलं बघा इन लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ऍसिड्स फॉर्म अ डायमर आणि त्या डायमर मध्ये हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होतं. तर आपण पॉलिमर ऑलरेडी शिकलो, डाय म्हणजे 2 आणि मर म्हणजे मोनोमेरिक युनिट. आता इथं जर आपण एक कार्बोक्सिलिक ऍसिड इथे घेतला CH3C डबल बॉन्ड OH, बघा CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे हा कोण आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचा दुसरा मॉलिक्यूल इथे गेला CH3C इथं खाली गेला डबल बॉन्ड O आणि हा OH. तर ह्याच्यातला O ह्याच्यावरती पार्शियल प्लस असणार आहे, ह्याच्यावरती पार्शियल मायनस, ह्याच्यावरती पार्शियल मायनस, ह्याच्यावरती पार्शियल प्लस. चार्जेस आपण सेपरेट करून घेतले. इथं पार्शियल मायनस असणार, इथं पार्शियल मायनस असणार. तर ह्याच्यातला O आणि ह्याच्यातला H, ह्याच्यामध्ये बॉन्ड असणार आहे हायड्रोजन बॉन्ड, ह्याच्यातला H आणि ह्याच्यातला O, ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असणार आहे आणि याला डायमर असं म्हटलं जातं. हा एक मोनोमेरिक युनिट, हा एक मोनोमेरिक युनिट एकमेकाला जोडलेला आहे, त्याला आपण डायमर असं म्हणणार आहे आणि ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट आहे. आता हे डायमर फॉर्म जो आहे हा आयदर इन व्हेपर फेज मध्ये पण प्रेझेंट असतो, ऑल्सो प्रेझेंट इन व्हेपर फेज, गॅस फेज मध्ये सुद्धा हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ते डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात. इन व्हेपर फेज ऑल्सो कार्बोक्सिलिक ऍसिड्स एक्झिस्ट ॲज अ डायमर. इम्पॉर्टंट पार्ट आहे. पुन्हा बघा व्हेपर फेज मध्ये सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड हे डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात आणि यामुळं कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो अल्कोहोल, अल्डिहाइड्स, कीटोन्स यांच्यापेक्षा कसा असणार आहे जास्त असणार. why carboxylic acids having higher boiling point because of presence of hydrogen bonding, because कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात. कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतात. फक्त लिक्विडच नाहीये तर व्हेपर फेज मध्ये सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड हे डायमर फॉर्म मध्ये एक्झिस्ट होणार आहे. सो दिस इज अबाउट बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर पुढचा पॉइंट असणार आहे सॉल्युबिलिटी. तिसरा पॉइंट असणार आहे सॉल्युबिलिटी. ॲज युजुअल जे लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत ते वॉटरमध्ये सॉल्युबल होतात. बघा लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर soluble in water. Why these lower carboxylic acids are soluble in water? Because they can form hydrogen bond with water. Suppose this is carboxylic acid RC double bond OH. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. इथं आपण हा वॉटर घेतला तर ह्याच्यातला H आणि ह्याच्यातला O ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड होणार आहे. ह्याच्यातला O आणि ह्याच्यातला H याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होणार आहे. तिथे आपण पार्शियल प्लस पार्शियल मायनस चार्जेस दाखवायचे. हा मायनस, हा प्लस, हा प्लस, हा प्लस, हा मायनस, हा मायनस. सो ह्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड काय होतात तयार होतात. बघा वॉटर बरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड हा
इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड हा वॉटरमध्ये सॉल्युबल असणार आहे. पण लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत ते वॉटरमध्ये सॉल्युबल आहेत, पण जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसं सॉल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसं सॉल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. याचं कारण का? बिकॉज ऑफ हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन इंक्रीज. आता इथं आपण आर म्हणलं, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आरची व्हॅल्यू जोपर्यंत कमी आहे, आरच्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या कार्बन ॲटमची संख्या जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत तो काय करणार आहे? वॉटरमध्ये सॉल्युबल होणार आहे. पण आरच्या ठिकाणी जर CH3 CH2 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 अशी मोठी चेन जर जोडत गेलो, जेवढी ह्या चेनची लेंथ वाढत जाईल तेवढी सॉल्युबिलिटी कमी होत जाणार आहे. का? तर हा जो हायड्रोकार्बन पार्ट आहे तो कसा असतो? हायड्रोफोबिक असतो. हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हिटिंग. हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हिटिंग. तो पाण्यामध्ये सॉल्युबल होणार नाही. तो पाण्यामध्ये सॉल्युबल होणार नाही, तर तो नॉन पोलर सॉल्व्हेंटमध्ये सॉल्युबल होतो. म्हणून जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं, आरच्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या कार्बन ॲटमची संख्या जितकी वाढत जाईल, हायड्रोफोबिक हायड्रोकार्बनचा पार्ट म्हणजे हा हायड्रोकार्बनचा पार्ट जेवढा वाढत जाईल तो हायड्रोफोबिक असणार आहे. हायड्रोफोबिक असणार आहे, त्यामुळे त्याची वॉटरमध्ये सॉल्युबिलिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. सो ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे? लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सॉल्युबल इन वॉटर. बघा, लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर soluble in water. Again, lower carboxylic acids are soluble in water, but as molecular weight increases, solubility decreases. Why? Because of hydrophobic hydrocarbon chain. Because of hydrophobic hydrocarbon chain. Hydrocarbon chain increases, solubility decreases. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची जी सॉल्युबिलिटी आहे, वॉटरमधली सॉल्युबिलिटी आहे, which is more than aldehyde and ketone. Solubility of carboxylic acid in water is more than aldehyde and ketones. तर इथं आपण थांबतोय. याच्या पुढच्या लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज बघूया.